हॅलो, कसे आहात सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप 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 आनंदी असाल। तर आज आहे नरक चतुर्दशी, दिवाळीची पहिली आंघोळ आपण म्हणतो। तर दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा। तसं तर मी पहाटे 4 वाजता उठायचं आज ठरवलं होतं आणि अलार्म लावायची विसरले आणि माझा उठण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळे मला काही जाग आली नाही। 5 वाजता मी उठले आणि नरक चतुर्दशी दिवशी सकाळी सगळं बाहेरचं धुवून वगैरे घेतात, हे तर तुम्हाला माहिती आहे। म्हणजे घर वगैरे सगळं आपण साफ करून घेतो आणि त्यानंतरच सुरुवात होते। तर हे सगळे काम आता माझ्या सासूबाई करतायत, दिवे लावायचेत वगैरे, पण आधी सगळं आंघोळींची तयारी करते। आता बहुतेक 5:30 वगैरे वाजले असतील आणि नाही इतर वेळेस 5:30-6 वाजता चांगला दिवस उजाडत होता, पण आता दिवस छोटा होत चाललाय, त्यामुळे 6 वाजले तरी दिवस उजाडत नाही। आणि 2 दिवसापूर्वीच आम्ही व्यवस्थित फरशा वगैरे सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत। आता कितीही सासूबाईंना सांगितलं की राहू द्या, घासू नका, पण त्या काही ऐकत नाहीत, त्यांना करायचं तेच करतात। आज नरक चतुर्दशी दिवशी सकाळी सुद्धा पहाटे दिवे लावतात, तर तेच दिवे वगैरे आधी लावून घ्यावं म्हटलं आणि त्यानंतर अभ्यंग स्नान असतं, जे आपल्याला दिवस उजाडण्याआधी करायचं असतं। माझी तर आंघोळ वगैरे झालेली आहे, पण जी घरातली मुलं आहेत सगळे आहेत त्यांना आंघोळी वगैरे घालायच्या आहेत। पहिला असं असायचं की दिवाळीची पहिली आंघोळ ना आपण माहेरी केली जायची, सगळ्या जणी मुली आपापल्या माहेरी जायच्या, इथल्या मुली इथे यायच्या। पण आता नवीन नवीन सगळं निघत चाललंय। सगळेजण म्हणतात लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय घरातली लक्ष्मी जाणार नाही, त्यामुळे आता कोणी येत नाही जात नाही। आंघोळ वगैरे करायचे असतात तर त्या सगळ्या घरातलेच आपली लोक असतात। तरी यावर्षी आमच्याकडे माझ्या यांच्या आत्या आहेत ना, त्या आमच्याकडे आलेल्या आहेत, त्यामुळे पण थोडंसं छान वाटतंय। माझ्या नणंदबाई कालच घरी गेल्या, त्यामुळे त्या आज आल्या नाहीत, पण उद्या बहुतेक त्या येतीलच। इथे मी ओवाळण्यासाठी किंवा उटणं लावण्यासाठी वगैरे ताट बनवते। आता आमच्या घरी ना उटणं लावायला कुणाला एवढं जास्त आवडत नाही, पण माझ्या माहेरी माझा जो भैया आहे ना, त्याला खूप जास्त आवडतं उटणं वगैरे लावून सकाळी आंघोळ करायला। आणि इकडे कधी कधी आणत पण नाहीत, पण मी आल्यापासून मी आणते आणि आम्ही सकाळी उटणं लावून छानपैकी आंघोळ करतो। हे मुटके बनवतात, तर हे मुटके सासूबाईंनीच बनवून ठेवलेत, पण त्यांना थोडासा आकार देऊन मी यामध्ये ठेवतेय। वैशाल ते काय माहिती नाही ते येणार बहुतेक। काय मला म्हणणार मी येते हा बाई, मला साबण घे, मध्य साबण दुखत असतं का? छान छान असतं उठणं, मस्त वाटतं का नाही? येते का नाही? मुटकी 2 साईडला 2 पाठी असतात ना आत्या? हा, ते इकडे 2 साईडला पाठीमाग माग चार टाकायचे। आता साबण द्या होता ना, ते सकाळपासून म्हणते, कालपासून मला मोती पाहिजे मोती पाहिजे। आली का नाही दिवाळी आज? सोड की तोंड
घे साबणात. टोपी राहिली. अभि तू नाही फटाकडे उडवत, उडव ना. बर बर ही उडव तू जास्त वाट काढून देऊ का? नको, शॉर्ट मध्ये तर टाकल्यावर लगेच कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईकच येते मला. देऊ का? नको नको, तुला नाही उडवायला येणार अभि, ते मोठा आहे. तू आपलं लसूण बॉम्ब उडव. तुला तसलं पॉप पॉप, तुझा पॉप पॉप, तुझा पॉप पॉप कुठे? तो नको रे बाबा. काय बनवायचं जेवायला? काय करायचं स्वयंपाक? काय करायचं आत्या? हा अजून पुऱ्या. मला वाटते थोडी कोणबळी करून चपात्या करू, कारण पुऱ्या नको, सगळ्यांची घशी दुखतात. काय करायचं पुऱ्याचं? कोणबळी थोडी आणि चपात्या आणि आपली मटकीची भाजी करू. बघितल्या माझ्या सासूबाई, त्यांना काय बोलायचं हे पण मला सांगावं लागतं की आत्या असं बोला तसं बोला, मी व्हिडिओ काढते. त्यामुळे व्हिडिओमध्ये मी जास्त घेत नाही. तर तुमचा असा गैरसमज होतो की तू सासूबाईंना दाखवत नाही किंवा त्यांना कुठे नेत नाही. आता का मी त्यांना विचारत नाही या गोष्टी पण मी तुम्हाला सांगते. पण आता 7 सव्वा 7 झालेत. भैयानी सिद्धूनी पण अजून आंघोळ केलेली नाहीये. तर मम्मी म्हणत होती की ये आज पहिली आंघोळ आहे, त्यांना आंघोळ वगैरे घालायला. त्यामुळे आत्यांना मी विचारलं की आत्या मी जाऊ का आता, तर त्या म्हणल्या जा. त्यामुळे मी आता निघाली माझ्या मम्मीच्या घरी. सारखा काय रे कुरकुर कुरकुर करत असतो? हा होय. अभि मंदिरात गेलाय यांच्या बरोबर. भैया कुठे गेला? आणि कधी उठायची कधी ही आंघोळी करायची? उठवा पटकन, मला घरी जायचंय. उठून झोपला. मग आता हे काय वाईट गोष्ट आहे का? तेल लावायला पाहिजे, अशी चिटकून बसते. मी त्यामध्ये तेल टाकले का देऊ वेगळं? देवांना बी लावले मी. काय तेल हे वहिनी साखर आणा. हा टाक. पाठी एक माझे टाक, इकडे एक टाक, इकडे एक टाक, पुढं. आणाव पदार्थ साखर. जो पहिला पाहिला तो माझा छोटा भाऊ आहे सिद्धू, आणि हा आहे माझा भैया. तर सिद्धूला लहानपणापासूनच असं की नाही मला उतणं, या वर्षी त्यांनी पहिल्यांदा असं बसून उतणं लावून घेतलेलं आहे. तर तो कधी उतणं लावून घेत नाही ना आंघोळ घालून घेतो. फक्त भैयाला आम्ही उतणं वगैरे लावतो, त्याला आंघोळ वगैरे घालतो. पण यावेळेस कुठे दिवस उजाडला होता काय माहिती, त्यांनी उतणं लावून घेतलं नाही. तर दरवर्षी फक्त आम्ही त्याला ओवाळत असतो. मला गावातून यायला थोडासा उशीर झाला, 10 वाजलेत आता. तर सासूबाईंनी पातळ, मी सुकी भाजी करण्यासाठी काढली होती मटकी, पण आत्यांनी ही पातळ भाजी केली. भजी बनवलेत, कोणबळी बनवलेत, ह्या चपात्या बनवल्यात. यांच्या आत्या पण आल्या, तर दोघींनी मिळून बहुतेक हे सगळं बनवलं असेल. गवळणी घालायच्यात दिवाळीत. प्रत्येक म्हणजे धनोत्रयोदशीपासून दररोज आमच्याकडे गवळणी घालतात. मी ते काही तुम्हाला दाखवलं नाही. तर आज आत्यांना म्हटलं की आत्या मी पण तुम्हाला घालू लागते आणि आपण व्हिडिओ बघू. तर त्यांना विचारून मी घालेन. तर निन्नी हा खावा दिलाय गुलाबजामुन करायला, पण आता दुपारी किंवा संध्याकाळी गुलाबजामुन बनवते. आज 5 गवळणी आणि उद्या पांडव आहे का नाही? हा उद्या पांडव.
ती मध्ये पेंदे असतो बोलती का वाजतो महादेव परवा आज काय काढायचं आज गव्हाणीच काढायचं फक्त 5 गव्हाणी करत तुम्ही मी माझी करते तर योग असं गोल गोल मांडायचं वहीर असं मांडायचं मध्ये हाल्या झालं की 5 किती करतात अजून करायचं अजून 2 घेत त्याच्यावर टोपली मांडायची अशी टोपली करायची असं मांडायचं काय दिसत गोल गोल करायची कशी हा योग्य असं गवळणीची टोपली टोपली गवळणीची ही करा मी करते ही टोपली तुम्ही ते मधलं काय असतं ते करा माझं तर होतच नाहीये कसं काय वाईट नाही लय त्याला गोहा असं हे करून करावं लागतं काय कर लय मोठं करायचं बारीक घ्यायचं झाड त्याची 2 होते टोपली हाल्या आल्या का हाल्या आहे ती जाऊ का मग मेंढर हे करायची अशी मेंढर हे कशी करायची हे पाण्यात सोडाय असं कवा करायचं टाइम आला असं करायचं हे झालं का ह्या गवळणी झालं आता ती फक्त राहिली. आता हे की एवढंच राहिली तुझा तो हात तर वळूयात आता सासूबाईंकडे. मी सासूबाईंना काही का विचारत नाही असं बऱ्याच जणींना प्रश्न पडलाय आणि साहजिक आहे. कालची व्हिडिओ ज्यावेळेस मी एडिट करत होते ना त्यावेळेसच माझ्या असं लक्षात आलं की आता मला कोणी ना कोणी असं म्हणणार की तू सगळं मम्मीला विचारते सासूबाईंना का विचारत नाही. आणि एक जण अशी म्हटले की साड्या आणायला जाताना पण तू सासूबाईंना नेलं नाही मम्मीलाच नेलं. हे आहे आता टाळी एका हाताने वाजत नाही हे तर तुम्हाला माहितीये म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहितीये. कुणाची भांडणं वगैरे होत असतील तर आपण म्हणतो की नाही की टाळी एका हाताने वाजत नाही. तसं चांगल्या गोष्टींसाठी पण आपण म्हणू शकतो की टाळी एका हाताने वाजत नाही. कारण माझ्या लग्नाला झालेत आता 11 वर्ष आणि या 11 वर्षात एकदा सुद्धा माझ्या सासूबाईंचं माझं भांडण झालं नाही किंवा कधीच आमच्या दोघींचं तुम्ही सुद्धा झालं नाही. आता त्यात तुम्ही असं नाही म्हणू शकत की सासूबाईच तुझ्या खूप चांगल्या आहेत म्हणूनच असं होतंय. मीही चांगली असू शकते ना. तर मीही त्यांना विचारल्याशिवाय कोणत्या गोष्टी करत नाही आणि माझ्या ज्या सासूबाई आहेत त्या मला कोणत्या गोष्टींना नाही म्हणत पण नाहीत. तर असं आहे त्यामुळे आमच्या दोघींचं जमतं आणि आमच्या दोघींचं एकमेकींशी खूप चांगलं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला दाखवत बसत नाही की सासूबाईंनी हे केलं सासूबाईंनी ते केलं. कारण चॅनल मी माझ्या विषयीचा काढलाय. मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे मी दिवसभरात काय केलं हे तुम्हाला सांगते. आणि मम्मी थोडंसं करायची सवय आहे मला कारण मम्मी मी जास्त क्लोज आहे. आणि प्रश्न झाला विचारायचा माझ्या सासूबाईंना मी का विचारत नाही असं पण वाटत असेल ना तुम्हाला. तर माझ्या सासूबाई एका छोट्याशा गावात आणि ते पण आम्ही एका छोट्या वस्तीवर राहतो. तर अशा ठिकाणीच त्या राहिलेल्या आहेत. आणि खेडेगावांमध्ये सण म्हणजे तुम्हाला माहितीच असेल सण म्हणजे साफसफाई करणे घराची आणि गोडाधोडाचा स्वयंपाक करणे एवढंच सण म्हणजे माहिती आहे त्यांना.
अशा काही गोष्टी आहेत की मला सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त माहिती असते की आज हे करावं लागतं ते करावं लागतं. माझ्या सासूबाईंना त्या गोष्टी नाही माहिती. आता ह्यात त्यांची चूक नाही, कारण लहानपणापासून त्यांनी तेवढ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना त्या माहिती आहेत. आणि अशा पण काही गोष्टी असतात की त्या त्यांना माहिती असतात, ज्या माझ्या मम्मीला पण नाही माहिती असणार आहेत. त्या गोष्टी मी त्यांना विचारते. आता तुम्ही सकाळी बघितला आम्ही दोघींनी मिळून त्या गौराई घातल्या. हे जर माझ्या मम्मीला विचारलं की कोणत्या गौराई, काय गौराई नाही गवळणी, तर कोणत्या गवळणी घालतात, त्यासोबत काय घालतात हे माझ्या मम्मीला माहिती नसणार आहे, कारण तिने कधी बनवलेलं नाही. ते माझ्या सासूबाईंना माहितीये. म्हणजे जे गावाकडच्या पद्धती असतात ना की कुठल्या सणाला काय करायचं वगैरे, ते त्यांना माहिती असतात. ते मी त्यांना विचारते. आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहिती नसतात, ते मी माझ्या मम्मीला विचारते. आता आपण कोणाला विचारणार? आपल्या जवळची जी व्यक्ती आहे तिलाच विचारणार की काय करावं लागतं, काय नाही करावं लागत. आणि कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी चुकून आनंद पिंपळगावकर म्हटले, तर ते आनंद पिंपळकर आहे. आनंदी वास्तू. कोणताही सण असू दे किंवा कोणतीही पूजा करायची असू दे, मी त्यांच्याच व्हिडिओ पाहते आणि त्यानुसार मी पूजा करत असते. आणि जे गोष्टी मी करते त्या खऱ्या खऱ्या तुमच्यासोबत शेअर करते. असं नाही की मी उगाच काहीतरी वाढीव सांगितलंय की काय. तर हे आमच्या दोघींचं असं आहे, सासूबाई माझ्या सगळं काम करू लागतात. आता त्यांचं विश्व एवढंच आहे, घरातली सगळी कामं करणं, शेतातली कामं करणं, सगळी म्हणजे मी करते. मी धुणं करते, भांडी घासते, स्वयंपाक बनवते. तुम्ही बघितलं असेल त्या मग बाहेरचं जनावरांचं असेल, शेतातलं असेल, ह्या कामं ती करतात. तर आम्ही दोघी मिळून सगळी कामं करतो. आणि त्यांना असं शॉपिंगला जाणं किंवा कुठे जाणं हे पण त्यांना नाही होत. आता मी त्यांना म्हटलं असतं की सोलापूरला चला आपण साड्या आणायला जाऊ, त्या आल्या असत्या का? नसत्याच आल्या. त्या मला म्हटलं असते इतक्या लांब साड्या आणायला कशाला जायचंय. आणि त्यांना जरी कोणती गोष्ट आणायची असेल किंवा काय, तर त्या मला सांगतात की तू घेऊन ये. त्यांचं असं नसतं की मी जाते घेऊन येते. अशा त्या आहेत. कधी कधी असं होतं की बायकांचे ग्रुप्स कुठे देवाला जातात, इकडे जातात, पण तरी सुद्धा माझ्या सासूबाई अशा आहेत की त्या घरात म्हणणारच नाहीत की मला पण जायचंय. अशा वेळेस मीच घरी म्हणते की आता इकडे बायका जाणारच फिरायला, आपल्या आत्यांना पण पाठवूया असं मी यांना म्हणते. आणि आम्ही तिकडे त्यांना पाठवतो. आणि असं पण बऱ्याचदा होतं की त्यांना जायचं असतं. म्हणजे हसायला येतं मला त्या गोष्टीचं, असं वाईट काही नाही, पण त्यांना जायचं असतं कुठेतरी. आणि मी आमच्या ह्यांना म्हणते की तिकडे बायका जाणारच, जाऊ द्या आत्यांना पण. आणि सगळ्या आपण पुढे यांच्या पुढे बसलेलं असल्यावर आत्या म्हणतात नाही नाही काम आहे, मला नाही जायचं, असं करतात. म्हणजे जायचं तर असतं पण तरी सुद्धा नको म्हणतात. आणि मी पुढाकार घेऊन त्यांना कुठेतरी पाठवत असते. तर माझं सासूबाईंचं वाईट असं काही नाही, आमच्या दोघींचं खूप चांगलंय आणि आमच्या घरात सगळं चांगलंय. आता 10 लोक आपल्याला चांगलं बोलले तर 1 लोक वाईट काहीतरी बोलणारच आहे. आणि त्या कमेंट्सकडे मी अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळे ही जी गोष्ट आहे सासूबाईंविषयीची वगैरे, ती पण वाईट कमेंट वगैरे असं मी काही समजत नाही, कारण तुम्हाला जे दिसतं त्यावरून तुम्ही बोलता. आता एक जण मला म्हटली की बॉडी लँग्वेज वरून वाटतं की तू बेशिस्त आहे. आता मी बेशिस्त असते तर मला कोणी चुकीच्या कमेंट्स करणाऱ्यांना मी तशीच काहीतरी उत्तर दिली असते. पण माझ्या ह्याच्यात नाहीये, मी कुणाला काही वाईट बोलत नाही. माझं जे सरळ मार्गे चाललेलं असतं ते चाललेलं असतं आणि त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. आता दिवाळी आहे, सण आहे, निगेटिव्ह गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं नाही आणि छान सेलिब्रेट करायचं. सकाळी खावा आणलाय हे तर मी तुम्हाला दाखवलं होतं. आमच्या वहिनींच्या घरी डेअरी आहे, त्यांनी मला खावा दिला होता गुलाबजामुन करण्यासाठी. गुलाबजामुन करायचे होते, दगडी पोहे आहेत, त्याचा चिवडा करायचा राहिलाय, तो चिवडा पण करायचा होता. मी गावातून आले सकाळी 11 वाजता आणि 11 वाजता नाही 10 वाजता मी घरी आले. त्यानंतर गवळणी वगैरे आम्ही घालून घेतल्या आणि त्यानंतर समजलं की माझे जे चुलत आजोबा आहेत ते एक्सपायर झाले. तर दुपारी आम्ही तिकडे गेलो होतो, तर तिथून पुढे मी काही शूट केलं नाही. आणि असं काहीतरी झालेलं आहे. मग फराळ बनवणं, सेलिब्रेशन करणं, आजच्या दिवसापुरतं तरी म्हटलं नको आज करायला, उद्या ज्या काही गोष्टी करायच्या ते करूयात. उद्या आहे लक्ष्मीपूजन, तर त्या दिवशीच मी बाकीच्या काही गोष्टी बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर सुद्धा करेल. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.